नमस्कार, सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रेशनच्या तांदळापासून पांढरी शुभ्र आणि लुसलुशीत अशी इडली घरी कशी बनवायची ही रेसिपी। इडलीसोबत चटणीही बनवलेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे इडली बनवलेली आहे। उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, तिन्ही ऋतूमध्ये आपली इडली एकदम सॉफ्ट आणि स्पंजी होईल। चला तर मग बघून घेऊया आपण इडली बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। इथे मी डाळ आणि तांदूळ ग्लासाच्या मापाने मोजून घेत आहे। तुम्ही वाटीच्या किंवा वजनी प्रमाणातही घेऊ शकता। आपल्याला 1 ग्लास उडदाच्या डाळीसाठी 3 ग्लास रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे। तुम्ही जर वजनी प्रमाणात घेणार असाल तर पाव किलो उडदाच्या डाळीसाठी 3 पावशर तांदूळ घ्यायचे आहेत। इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहे। तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता। फक्त तांदूळ हा जुना वापरायचा, म्हणजे इडलीचे पीठ लवकर फुलते। आता यामध्ये आपण 1 चमचा मेथीचे दाणे टाकून घेणार आहोत। मेथीच्या दाण्याने इडलीचे बॅटर लवकर फर्मेंट होते आणि इडली पचायलाही सोपी जाते। त्यामुळे इथे आपण 1 चमचा मेथीचे दाणे टाकून घेऊया। आता याला आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। इथे मी 2 तांबे पाणी टाकून घेतले आहे। आपण याला आता 7-8 घंटे भिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत। 7 तास झालेले आहेत। डाळ तांदूळ छान भिजल्या गेले आहेत। याला आपण आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। त्या अगोदर आपल्याला इथे 1 ग्लास पोहे भिजवून घ्यायचे आहेत। आपण ज्या ग्लासाने डाळ आणि तांदूळ घेतली होती त्याच ग्लासाने 1 ग्लास पोहे घेतलेले आहेत। वजनी प्रमाणात अर्धा पाव किलो पोहे आपण इथे वापरलेले आहेत। पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। जोपर्यंत आपले डाळ तांदूळ मिक्सरमधून फिरवून होते तोपर्यंत आपले पोहेही भिजल्या जातात। आता आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ काढून फिरवून घेऊया। छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ फिरवले तर छान बारीक अशी पेस्ट तयार होते। त्यामुळे इथे छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर मी केलेला आहे। आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। लोण्याच्या गोळ्यासारखी पेस्ट आपल्याला इथं बनवून घ्यायची आहे। तेव्हाच आपल्या इडल्या पांढऱ्या शुभ्र आणि जाळीदार तयार होतात। आता आपण सर्व डाळ तांदूळ मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। आपण जे पोहे भिजवले होते तेही यामध्ये टाकून आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। आपले डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून फिरवून झालेले आहेत। याला आपण 1-2 मिनिटे असेच एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे आहे। आता आपण याला फुलण्यासाठी ठेवणार आहोत। आपण उन्हाळ्यामध्ये बनवून घेत आहोत, त्यामुळे इथे असेच पीठ आपल्याला ठेवायचे आहे। तुम्ही जर हिवाळ्यामध्ये इडली बनवणार असाल तर यामध्ये मीठ टाकून ठेवायचे। मीठ टाकल्यावर इडलीचे पीठ लवकर फुलते। उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे असेही पीठ लवकरच फुलते, त्यामुळे मीठ टाकण्याची गरज नाही। मीठ आपण नंतरही टाकू शकतो। 7-8 घंटे झालेले आहेत। आपले इडलीचे पीठ छान फुललेले आहे। आता आपण यामधले अर्धे पीठ काढून घेणार आहोत। जेवढ्या इडल्या आपल्याला बनवायच्या आहेत तेवढेच पीठ आपण काढून घ्यायचे आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। सर्व पिठामध्ये जर आपण मीठ टाकून घेतले तर पीठ लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे इडल्या जेवढ्या बनवायच्या असतील तेवढेच पिठामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। बाकीचे पीठ आपण फ्रीजमध्ये 4-5 दिवस ठेवून देऊ शकतो। आता इडलीच्या भांड्याला आपण थोडेसे तेल लावून घेऊया। इथे मी 1.5 चमचा मीठ टाकून घेतले आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता। आता यामध्ये आपण इडलीचे पीठ टाकून घेऊया। इथे मी इडल्या वाफवण्यासाठी कढईमध्ये पाणी टाकून घेतले होते। पाणी गरम झालेले आहे। यामध्ये आपण इडली ठेवून घेणार आहोत। कुठलेही वाफवायचे पदार्थ करत असाल तर पाणी अगोदर गरम करून घ्यायचे, म्हणजे पदार्थ छान वाफल्या जातो। आता याला आपण 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत मीडियम गॅसवर। तुमच्याकडे जर इडली पात्र असेल तर त्यामध्येही तुम्ही इडली बनवून घेऊ शकता। 10 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद करून दिला। आता 2 मिनिटं याला वाफेवर थंड होऊ देऊया आणि नंतर आपण झाकण काढून घेणार आहोत।
2 मिनिटाच्या नंतर झाकण काढलेले आहे. इडली गरम असल्यास लगेच ती काढायची नाही. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. अशा सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बाकीच्याही इडल्या आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. तुम्ही पहा, एकदम पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या इडल्या आपल्या तयार होतात. आता आपण इडलीसोबत चटणी बनवून घेणार आहोत. चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी डाळवं टाकून घेत आहे. अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. आता यामध्ये आपण अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत. 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया. 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि थोडीशी चिंच टाकून घेतली आहे. तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही दहीही वापरू शकता. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत. पाणी टाकून आपल्याला याला फिरवून घ्यायचे आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता चटणीला आपण तडका देऊन घेणार आहोत. तडका देण्यासाठी इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतले होते. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतले आहे. दोन्हीही छान तडतडले की यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे. डाळही छान तळल्या गेले की यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्ता टाकून झाला की यामध्ये 2-3 सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचे. आता आपला तडका तयार झालेला आहे. हा आपण चटणीवर टाकून घेऊया आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहोत. आपली चटणीही तयार झालेली आहे. याला आपण इडलीसोबत सर्व करून घेऊया. तुम्हीही या प्रकारे इडली आणि चटणी नक्की बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा. तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चला तर मग आपण पुन्हा एकदा अशाच सोप्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.